आणि आता झिरो आवर मध्ये आपल्यासोबत आहेत योगेश कदम, जे गृहराज्यमंत्री आहेत शहर विभागाचे, आणि ते आपल्यासोबत आहेत कारण आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। सध्या विधिमंडळानं जो कायदा पारित केलेला आहे जन सुरक्षा कायदा 2025, त्या अनुषंगाने जोरदार चर्चा सुरू आहे। दोन्ही बाजूने मुद्दे मांडले जात आहेत, निवेदन सुद्धा झालेले सरकारतर्फे। मात्र याबद्दल सर्वांना जनतेसमोर ही भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत योगेश कदम। तुमचं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। योगेशजी, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आधी आपल्याकडे अनेक कायदे आहेत, मकोकापासून अनेक कायदे आहेत आणि अगदी आपल्या नेहमीच्या प्रोसिजर्स पण आहेतच। उदाहरणार्थ या कायद्यामधलं जे एक कलम आहे की तुम्ही पोलिसांच्या कामात अडथळा आणत असाल, तुम्ही सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण करत असाल, तर अगदी जमावबंदीपासून म्हणजे एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून डिटेन्शन करून घेणं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत। तर या पार्श्वभूमीवरती या कायद्याचं आत्ताचं प्रयोजन काय होतं? नाही बघा, पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा कायदा आपल्याला का करावा लागला। बरं, संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे का हा कायदा आणण्याचं? नाही, आपण 5वं राज्य आहोत। केंद्र सरकारने हा कायदा केला पाहिजे असं सुचवल्याच्या नंतर मागील जर का आपण इतिहास पाहिला, अन्य ज्या 4 राज्यांनी हा कायदा केलेला आहे, काही राज्यांनी 15 वर्षापूर्वी हा कायदा केलेला आहे। कुठल्या राज्यांनी केला? ज्या राज्यामध्ये जंगली नक्षलवाद आहे, जिथे नक्षलवादी गेल्या 20-25 वर्षापासून धुमाकूळ तिथे माजवत आहेत। बरं, अनेक आपले हजारो सैनिक तिथे शहीद झालेले आहेत। एक लक्षात घ्या, सीपीआय माओस्ट बेसिकली नक्षलवाद्यांची एक जी अशी पार्टी, ज्या पार्टीने आपल्या अंगीकृत संघटना तयार केल्या आणि त्यांनी 2 पद्धती तिथे राबवल्या, एक जंगलातला नक्षलवाद आणि एक शहरातला नक्षलवाद। शहरी नक्षलवादाच्या बाबतीमध्ये असा एक गैरसमज आहे की नाही, शहरी नक्षलवाद ही संकल्पना आता भाजपच्या सरकारने आणलेली आहे, युतीच्या सरकारने आणलेली अशी एक ओरड आहे। परंतु मुळात ही संकल्पना 2006 साली पहिल्यांदा आलेली आहे। युपीए सरकारने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला होता। त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक एफिडेव्हिट देखील दिलं होतं की होय, शहरी नक्षलवाद सारखी सीपीआय माओवादच्या नक्षलवादाने एक संकल्पना समोर आणलेली आहे। त्यांची मोडस ऑपरेटिंग कशी आहे? ते शहरामध्ये कुठलाही हिंसाचार करत नाही। बरं, आपण ज्या कायद्याबद्दल म्हटलात की ज्या आत्ताच्या आपल्या अस्तित्वामध्ये असलेले कायदे आहेत, ते हिंसाचार असेल तरच आपण मकोका लावू शकतो, हिंसाचार असेल तरच आपण यूएपीए लावू शकतो। तर हे कुठलाही हिंसाचार करत नाहीत, हे ब्रेन वॉशिंग करतात। बरं, एक टेररिझम कसं चालतं तशा पद्धतीने हे तिथे ब्रेन वॉशिंग करून तरुणांना त्याच्यामध्ये भुरळतात। मी एकच उदाहरण देईन, एका नक्षलवादाला आपण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एचओडी असला, म्हणजे इंग्रजीच्या लिटरेचरचा एचओडी असलेला व्यक्तीला आपण तिथे पकडलं, त्याला आपण अटक केलं, शेवटी त्याला कोर्टाने सोडलं हे सांगून की ह्या व्यक्तीने तुम्ही जो यूएपीए कायदा लागू केलेला आहे की लावलेला आहे त्याच्यामध्ये हिंसाचार असावा लागतो आणि हिंसाचार केलेला नाही, नक्षलवादी सुटला। बरं, अशी व्यक्ती जे विद्यापीठामध्ये शिकवते, म्हणजे कशी आहे की संघटनेच्या माध्यमातून शहरामध्ये शिरकाव करायचा, विद्यार्थ्यांची आंदोलन असतात, शेतकऱ्यांची आंदोलन असतात, कामगारांची आंदोलन असतात, या आंदोलनाच्या आडून, शेतकऱ्यांच्या आडून किंवा कामगारांच्या आडून, अशा लोकांच्या आडून त्यांचा जो अजेंडा आहे, बरं, की नक्षलवाद म्हणजे नक्की काय करायचं शहरामध्ये, तर अनरेस्ट निर्माण करायचा। संविधानिक असलेलं कुठलंही सरकार असू द्या त्याला पॅरलाइज करायचं, बरं, यंत्रणा पॅरलाइज करायची आणि सरकार कुठले असू द्या ते पाडायचं आणि आपलं सरकार आणायचं। पण हे काय करतात, हे भारतीय संविधानावरती विश्वास ठेवत नाही। ह्यांनी एक वेगळं संविधान तयार केलेलं आहे, जी परत मी इथे आणलेली आहे, हे त्यांचं संविधान आहे। हे माओवादी पार्टीचं, म्हणजे सीपीआय माओवादचं असलेलं संविधान आहे। या संविधानामध्ये त्यांनी सगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे, बरं, की शहरी नक्षलवादामध्ये आपण कसं काम करायचं, शहरी नक्षलवादामध्ये आपण आंदोलनामध्ये कसं शिरकाव करायचा, मग शहरामध्ये आपला जंगलामधून आपला जर का कोणी आपला साथीदार आला असेल, त्याला मेडिकल सपोर्ट हवा असेल तर तो छुपेरीतीने कसा द्यायचा, कुठे ज्याला तुमच्या डिस्कशन्स मध्ये, म्हणजे स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी असेल किंवा याबद्दलच्या चर्चेमध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशन्स असा एक शब्द प्रयोग झालेला आहे की ज्या प्रत्यक्षात काय करत नाहीत, मात्र त्यांचा ज्या कोरमध्ये बसलेल्या ज्या संघटना आहेत, ज्या थेट दहशत माजवत आहेत नक्षलवादी, त्यांच्या फ्रंटल सोशल चेहरा असलेल्या संघटना आहेत, त्या शहरात काम करतात, अशी एक मांडणी केली होती। येस, तसाच तो विषय आहे। शेवटी सीपीआय माओवादच्या, मी मगाशी म्हटलं, आणि अशा अंगीकृत संघटना तयार केल्या आहेत, म्हणजे त्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स अशा आहेत, बरं, ज्या भासवतात की आम्ही समाजकार्य करतोय, ज्या भासवतात की आम्ही समाजाकरता लढतोय, परंतु त्यांचा भारतीय संविधानावरती विश्वास नाही, त्यांचा ह्या संविधानावरती विश्वास आहे। त्यांचा थेट संपर्क हा सीपीआय माओवादशी संबंधित असलेल्या नक्षलवादी त्यांचा थेट संपर्क आहे। पण इकडे योगेश दादा, एक प्रश्न असा तुम्हाला विचारायला आवडेल
स्वतः फडणवीसांनी जाहीर केले, सरकारची अधिकृत भूमिका आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर आता अगदी काही तालुक्यांमध्ये नक्षलवाद उरलेला आहे आणि पुढच्या वर्षी 31 मार्चच्या आसपास भारतातूनच नक्षलवाद पूर्णतः संपणार आहे. जर काही जाहीर डेट आहे, जर का महाराष्ट्रात नक्षलवाद आता एखाद दुसऱ्या तालुक्यापुरता विदर्भामध्ये गडचिरोली किंवा तिकडे उरलेला असेल, तर मग आता असा किती नक्षलवादाचा धोका आहे की ज्यासाठी एक अख्खा कायदा आणावा लागलाय? नाही, बघा, आपल्यासोबत अन्य राज्यांनी देखील हा कायदा केला. तिथे देखील नक्षलवाद जंगलामधला संपत आलेला आहे. बरं, जंगलामधली लढाई संपत आलेली आहे. प्रत्यक्षामध्ये एकमेकांना समोर जाऊन तिथे गोळीबार होतो किंवा हिंसाचार होतो किंवा तिथे आपल्या सैनिक ज्या पद्धतीने लढलेत त्या ती लढाई संपत आलेली आहे कुठली जंगलामधली. पण त्यांनी जे शहरामध्ये त्यांनी जे कॅडर तयार केलेलं आहे, त्यांनी हे जे विचार जे शहरामध्ये काही संघटनेचे त्यांनी जे पेरलेले आहेत ते संपवणं देखील तितकंच आवश्यक आहे, तर 100% नक्षलवाद संपेल. बरं, मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 पद्धती आहेत. आता नक्षलवाद 2 पद्धतीचे झालेत, एक जंगलामधला आणि एक शहरामधला. जंगलामधला आपण संपवत आलेला आहोत. शहरामधला संपवायचा असेल तर बघा, शेवटी हा कायदा त्या संघटनेवरती बंदी आणण्याकरता आहे. शेवटी एखाद्या संघटनेवरती जेव्हा आपण बंदी आणतो त्यावेळेस त्याची मोडस ऑपरेटिंग थांबते. पण अशा महाराष्ट्रात संघटना आहेत आयडेंटिफाय केलेल्या ज्या या दिशेने जाणार आहेत? केंद्र सरकारने आपल्याला त्याच्यामध्ये एक यादी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या अन्य राज्यांचा मी उल्लेख केला, 8 की 9 राज्यांमध्ये हे शहरी नक्षलवाद आढळून आलेला आहे. अन्य 4 राज्यांनी कायदा केलेला आहे. त्यातून सर्वात जास्त ह्या संघटना महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह आहेत. आणि काय झालं, अन्य राज्यांनी जेव्हा कायदा केला त्यावेळेस त्या संघटनावरती तिथे बंदी आली. बरं, आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा आश्रय घेतला, कारण महाराष्ट्रात बंदी नव्हती. बरं, त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह झाल्या. त्यांनी त्या सगळ्या म्हणजे अन्य ज्या राज्यांनी तिथे बंदी आणली त्या सगळ्या उठून आपल्याकडे आल्या. मग आपल्या एक जनतेला माहीत असावं म्हणून काही संघटनांची नावं किंवा अशी काही आपण वानगी दाखल नावं सांगू शकता उदाहरणार्थ? नाही, बघा, याच्यामध्ये मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये देखील काही नावं घेतली आणि नावं जाहीर करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये एकच क्रायटेरिया आपण लावलेला आहे, ज्यांचा थेट सीपीआय माओवादी संघटनेशी किंवा पार्टीशी नक्षलवाद्यांशी थेट संपर्क असेल त्याच ह्याच्यामध्ये लागू होतील, त्यांनाच हा कायदा लागू होईल. ह्याच्यामध्ये अशी देखील एक भीती पसरवली जाते की अन्य संघटनांना याच्यावरती जाणून ह्या कायदा लागू केला जाईल. मग एखादं जर का संघटनेने सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन जरी केलं तर सुद्धा त्यांना हा कायदा लागू केला जाईल, त्यांच्यावरती बंदी आणली जाईल. अन्य ज्या राज्यांमधना हा कायदा त्यांनी लागू केलेला आहे अशा एकाही राज्यामध्ये ह्याचा दुरुपयोग झालेला नाही. आपलाही कुठला उद्देश हा दुरुपयोग करायचा नाही. आपला उद्देश स्पष्ट आहे की ज्या नक्षलवादी संघटना आहेत त्यांच्यावर बंदी आली पाहिजे. एक योगेशजी, इकडे एक प्रश्न असा की भारतातले कोणतेही कायदे हे कोणत्याही लिंगाला उद्देशून काढलेले कायदे नाहीयेत, विचारसरणीला उद्देशून काढलेले कायदे नाहीयेत. राज्याला म्हणजे जे काही कायद्याचे फ्रेमवर्क्स आहेत ते सगळीकडे कायम आहेत. अमेरिकेमध्ये वेगळे, काही काही राज्यांमध्ये कुठे तुम्हाला गर्भपात करता येतो, कुठे करतायत. भारतामध्ये तसं नाही, युनिफॉर्म आहेत आपल्याकडे. अशा वेळी फक्त कडवे डावे हा जो शब्दप्रयोग वापरण्यात आलाय, फक्त कडवे डाव्यांना उद्देशून एक कायदा बनवणं हे योग्य वाटतं का? कारण तोच दावा होतो की जर का कडवे डावे असतील तर कडवे उजवे पण असतील, असा पण एक युक्तिवाद केला जातो. बरोबर नाही, अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण असं, डावी विचारसरणी आहेत ना, आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये डावी विचारसरणी असलेले आमदार देखील आहेत, त्यांची पार्टी डावी विचारसरणी मानते. आपण कडवी डावी विचारसरणी हा शब्द प्रयोग का केला लक्षात घ्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही संकल्पना 2006ला पहिल्यांदा आली. बरं, कडवी डावी विचारसरणी म्हणजे आपण एक लक्षात घ्या, अन्य राज्यांनी जो कायदा केला त्यांनी काय शब्द प्रयोग केलाय, त्यांनी व्यक्ती आणि संघटना त्यांनी एवढंच फक्त सीमित ठेवलेलं आहे. आपण तसं नाही केलेलं, आपण स्पेसिफाय केलेलं आहे. कडवी डावी विचारसरणी म्हणजे काय, जे सीपीआय माओवादी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या संघटना, त्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन एक कुठलाही कायदा तयार करत असताना त्याची उद्दिष्ट ही तिथे स्पष्ट केली जातात. उद्दिष्ट त्याच्यामध्ये आपल्या ह्या कायद्यामध्ये जो उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट इतकाच आहे की सीपीआय माओवादशी संबंधित असलेल्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यावरती बंदी आणणं हा त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. आणि मग त्याच्या खाली सगळी ही पोटकलम आहे. आणि म्हणून उद्दिष्ट जो आहे तो आपला स्पष्ट आहे आणि तो आपण कायद्यामध्ये त्याचा नमूद देखील केलेला आहे. म्हणून उजवीकडचा जे आहेत, मग आपला प्रश्न होता की समजा उजव्या विचारसरणीचे असले मग त्यांनी जर का असे गुन्हे केले तर त्यांच्यावरती कारवाई कुठली होणार वगैरे. आपल्या देशामध्ये समजा मी उदाहरण देतो, एखाद्या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये तिथे काही कायद्याची कुठल्या तरी पायमल्ली झाली किंवा कायदा मोडला गेला, त्याला आपण बीएनएस कायदा लागू करतो. समजा एखाद्या डाव्या विचारसरणीच्या विरुद्ध काही लोक असतील, त्यांनी जर का कुठला कायदा मोडला तर त्यांच्यावरती देखील बीएनएसच्या प्रमाणे कारवाई होणार ना. समजा एखादी उजवी विचारसरणी असेल आणि त्यांचा सीपीआय माओवादशी थेट संपर्क असेल तर त्यांना हा कायदा लागू होणार ना. बरं,
डावी विचारसरणी कडवी डावी विचारसरणीच्या संघटना म्हणजे काय, सीपीआय माओवादी नक्षलवादाशी संपर्कामध्ये असलेल्या संघटना. तुम्ही आलेला आहात तर काही प्रश्न तर पॉलिटिकल घ्यावेच लागतील. पण आता अधिवेशनाचे आता शेवटचे 3-4 दिवस फक्त उरले असले. 18 तारखेला संपता येते. पण या काळामध्ये लक्षात राहणार आहेत ते म्हणजे मधल्या काळात ज्या काही घटना दुर्दैवाने झाल्या त्याला काही भूषणावह नाहीयेत त्या. पण मग काय कोणी बॉक्सिंगच काय करतंय, कोणी बाहेर आल्यानंतर काय बघून घेतो किंवा काय तंबाखू देणं घेणं, या सगळ्यामुळे प्रश्न आहे विधिमंडळाच्या गरिमेचा. आपल्या पक्षाच्या बाबतीत विचार करत असताना तुमचं पक्ष नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे या घटनांकडे कसं पाहताय, या बाबतीत काही समज दिली गेली आहे का, काय नेमकं दखल घेतली आहे शिवसेना पक्षाने? नाही, नक्कीच वारडे एकनाथ शिंदे साहेबांनी याची दखल घेतलेली आहे. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, जनतेचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय. अशा वेळेस आमच्या वागणुकीमधनं आमदारांची प्रतिमा विलीन त्याच्यामध्ये मलिन होऊ नये असा अर्थ अपेक्षित आहे. आणि शिंदे साहेबांनी जो काही समज द्यायचा आहे तो समज दिलेला आहे आणि मला वाटतं आता ह्यापुढे अशा घटना घडणार नाहीत आम्हाला विश्वास आहे. पण ठीक आहे, रागावरती कंट्रोल असला पाहिजे, जेवण चांगलं असलं पाहिजे, ही देखील बाजू योग्य आहे. परंतु त्याला रिॲक्शन देण्याच्या काही वेगळ्या चांगल्या पद्धती देखील आहेत. पण म्हणजे मी अशी तुलना करण्याचा प्रयत्न करतो की कुणाल कामरा आणि नंतर त्याचीच बाजू घेतल्या प्रकरणी सुषमा अंधारे यांच्यावरती हक्कभंगाची नोटीस बजावण्यात येते. तो त्या अधिकार आहे, तो विधिमंडळाचा सन्माननीय अधिकार आहे, तो त्यांचा मुद्दा आहे. पण मग जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे ते सोडून द्या, शिवसेना भाजपमध्ये मी जात नाही, पण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी काही कृत्य करतो, विधिमंडळाच्या आतमध्ये काही विशिष्ट भाषा वापरतो, तेव्हा मग तो अवमान नाही का होत विधिमंडळाचा? नाही, बघा, शेवटी तो अध्यक्षांचा अधिकार आहे. परंतु आता हक्कभंग आणायचं की नाही आणायचं त्या 288 आमदारांपैकी कोणी ठरवू शकतो. हक्कभंग कोणी आणू शकतो. बरं, त्याला कुठली सत्ताधारी किंवा विरोधी असं कुठले त्याला मर्यादा नाही. त्यामुळे जर का कुठल्या आमदाराला वाटलं की ह्याच्यावरती आपण हक्कभंग आणला पाहिजे ते आणतील. बरं, आणि त्याच्यावरती जे काही कायदेशीर कारवाई होईल ती होईल. परंतु एकंदरीत होय, अशा काही गोष्टी घडता कामा नये. पक्षांतर्गत जे काही समज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी द्यायचे होते त्यांनी दिलेले आहेत आणि नक्की सुधारणा होईल. शिवसेनेला कॉर्नर केलं जातंय म्हणजे असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कॉर्नर कोण झाली? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे अरे शिवसेनेची कोंडी होते, मग याला तर काही प्रश्नच नाहीये. भाजपच्या दृष्टीने स्वतःचाच पण एक महत्वाचा साथीदार असलेल्या पक्षाची कोंडी झालेली आहे. शिवसेनेची कोंडी झाली या सगळ्या प्रकरणात? अजिबात नाही. आपण बघा, मागच्या 6 महिन्यामध्ये जे काही शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सर्वात जास्त पक्षप्रवेश हे शिवसेनेमध्ये होत आहेत. बरं, जनतेचा विश्वास आहे आणि या महायुतीमध्ये आम्ही आहोत. भाजपची देखील आम्हाला अतिशय चांगली साथ आहे आणि केंद्रीय नेतृत्व असेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत खंबीरपणे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं सध्या चाललेलं आहे. आता ते पुन्हा सस्पेन्स कायमच आहे जे त्यांनी आता त्यांच्या इगतपुरीच्या शिबिरात म्हटलेलं आहे ते. पण मग मुंबई ठाण्यामध्ये कसा प्रभाव पडेल असं वाटतं तुम्हाला? 2 भाऊ जर का निवडणुकीत एकत्र आले तर? नाही, माझं तर स्पष्ट मत आहे ते एकत्र येणारच नाहीत. अच्छा, राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींसोबत युती करणार नाहीत. बरं, मी याच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे. कारण आता नक्षलवाद्यांच्या या विधेयकाला उद्धवजींनी विरोध केलाय. ते स्वतः त्या सभागृहात त्यावेळेला उपस्थित होते. ते मतदानाला थांबले नाहीत, ते निघून गेले आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तिथे विरोध दर्शवला. मग राजसाहेब ठाकरेंचा म्हणून ह्याला विरोध असेल का? तर नाही, असं माझं तरी मत आहे. राजसाहेब ठाकरे काँग्रेससोबत कधी जाणार नाही जे उद्धवजी आहेत. बरं, अशा वेळेला उद्धवजींसोबत जाणं म्हणजे काँग्रेसचे विचार स्वीकारणं, नक्षलवाद्यांचे विचार स्वीकारणं, ते राजसाहेब ठाकरे कधी करणार नाहीत. त्यांचे विचार हे हिंदुत्ववादी आहेत. ते मराठी माणसांसाठी झगडत आहेत. जी शिवसेनेचा गाभा आहे आणि ते एकनाथ शिंदे साहेबांसोबत ते जाणार नाही. महायुती सोबत येतील का शिंदे तुमच्या शिवसेनेसोबत येतील का? ती तर अपेक्षा आहे त्यांनी यावं आमच्यासोबत. महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरेंनी आमच्यासोबत यावं ही आमची अपेक्षा. एक शेवटचा प्रश्न, कार्यक्रम आपल्या ही मुलाखत संपवताना आजच एक मोठी बातमी आली ती म्हणजे महाराष्ट्रातले 72 सिव्हिल सर्वंट्स किंवा सनदी अधिकारी आणि काही माजी मंत्री हे सेक्स हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि त्याबद्दल तपास चालू आहे. फार चौकशी झाली नाही कारण शेवटी कोणी गुन्हा दाखल करत नाही कारण आपल्या अब्रूचे दिंडवडे निघाला नको वगैरे. नाशिक आणि ठाण्यामधल्या केसेस आहेत. पण असला प्रकार एक स्वतः तुम्ही गृहराज्यमंत्री पदावर आहात, तुम्ही काही फीडबॅक घेतला याबद्दल? नाही, अशी कुठलीही 72 काही केसेस वगैरे आलेले आहेत, हनी ट्रॅप झालेले असे कुठलेही तथ्य अजूनपर्यंत तरी आढळलेलं नाही. एक तक्रार ठाण्याला दाखल झाली होती, ती देखील त्या संबंधित अधिकाऱ्यांनी मागे घेतलेली आहे. जे काही कॉम्प्रोमाइज झाले त्यांनी मागे घेतलेली आहे. पण हनी ट्रॅप वगैरे असे हा विषय कुठेही नाही. जी काही ठाण्याला तक्रार होती ती मागे घेतली, त्यामुळे असं कुठलाही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेला नाही. योगेशजी, धन्यवाद. आपण 0 आवर आलात आणि एक सविस्तर मुलाखत दिली आणि या सगळ्या विषयांवरती आपण सविस्तर मतमांडणी केली त्यासाठी आभार. एबीपी माझा. धन्यवाद. आणि यानंतर 0 आवर